कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे कर कठावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवूया तुळसी हार गळा काठी पितांबर तुळसी हार गळा काठी पितांबर औढे निरंतर हे ध्यान मकर कुंडरे तपती श्रवणी मकर कुंडरे तपती श्रवणी कंठी कस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा काठी पितांबर तुळसी हार गळा काठी पितांबर औढे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा काठी पितांबर तुळसी हार गळा काठी पितांबर औढे निरंतर हे ध्यान राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय
जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिताती पाहे, देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. अविशाच्या साधने, अविशाच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गेचे निशाणे, करू स्वर्गेचे निशाणे. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गेचे निशाणे, करू स्वर्गेचे निशाणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. विठोबार कुमारी वधुगारा, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. बोला पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव वधुगारा, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. बोला पुंडलिका वरधारी विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम खबर 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 इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इचे ताती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गेचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि उपदेश हा प्रकरणातील अभंग आहे। महाराजांचे बरेच अभंग उपदेश प्रकरणातील आहेत। त्यामध्ये ह्या अभंगामध्ये विशेष असं विश्लेषण करत असताना जगद्गुरु तुकोबराया
काही जगामध्ये तीर्थामध्ये सामर्थ्य आहे. संत वाङ्मयमध्ये तीर्थ सामर्थ्याचं वर्णन आलेलं आहे, देव सामर्थ्याचं वर्णन आलेलं आहे, वस्तू सामर्थ्याचं वर्णन आलेलं आहे आणि देह सामर्थ्याचंही वर्णन आलेलं आहे आणि ज्ञान सामर्थ्याचंही वर्णन आलेलं आहे. ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया देह सामर्थ्याचं वर्णन करतात, देहाचं महत्त्व सांगतात. मग ह्याचा अर्थ महाराजांना असं वाटतं का हो की जीवाला या देहाचं महत्त्व कळत नसेल, म्हणून जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून देहाचं महत्त्व पटवून देतात. ह्याचा अर्थ की आम्हाला देहाचं महत्त्व कळत नाही असं म्हणायला काय हरकत. ज्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला नाही त्याविषयी सांगण्याकरताच संतांचा अवतार आहे. संतांचा अवतार कशासाठी आहे हो? कशासाठी आहे? आज्ञाना लावावे सन्मार्गाशी. जीव हा अज्ञान आहे. जीव दशा कशी आहे हो? अज्ञान आहे जीव. यथासांग प्रपंचातलं ज्ञान असणं ते वेगळं. प्रपंचातलं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आपण ज्ञानी झालो असं म्हणता येईल का? हा, नाही. संत वाङ्मय आम्हाला काय सांगतं? कसं जगावं आणि कसं मरावं. संत वाङ्मय आम्हाला काय सांगतं? कसं जगावं आणि कसं मरावं. म्हणजे जगण्यालाही अर्थ आहे आणि मरणाला सुद्धा अर्थ आहे. कसं पण जगावं आणि कसं पण मरावं ह्यासाठी आपला जन्म आहे का? मग समाजामध्ये ज्या वेळेला संत अवताराला आले त्यावेळेला समाजाचं काय केला? त्याने अभ्यास केला की वास्तविक बघायला गेलं तर जीवाचं जे वागणं आहे ते चुकीच्या दिशेने वागणं आहे. जीवाचं वागणं कसं आहे? चुकीच्या दिशेनं वागणं आहे. जीवाला स्वतःचं हित कळत नाही हे ज्या वेळेला संतांच्या लक्षात आलं त्यावेळी संतांनी जीवाला उपदेश करायचं ठरवलं. बरं, उपदेश करायचा अधिकार कुणाला आहे हो? उपदेश करायचा अधिकार कुणाला आहे? कोण कुणाला उपदेश करावं हे महत्वाचं आहे का नाही? संत उपदेश करत असताना, संत सांगत असताना ते अनुभवातून बोलतात का कसं बोलतात? संतांचं बोलणं कसं आहे हो? संतांचं बोलणं हे अनुभवातून आहे. बरं, ते अनुभवातून बोलत असताना वास्तव्य सत्य आमच्या समोर ठेवतात का असत्य आमच्या समोर ठेवतात? काय म्हणायचं आहे? संतांचं जे बोलणं आहे हे सगळं सत्य आहे का असत्य आहे? संत अवताराला आल्यापासून अवतार कार्य संपेपर्यंत कधीच न खोटं बोलणारे कोण आहे तो? आणि आम्ही जन्माला आल्यापासून मरस्तवर का? कसं आहे आमचं? जन्माला आल्यापासून मरस्तवर का खोटं बोलल्याशिवाय राहत? आम्ही जीवन जगत असताना परिणामाचा विचार करून जगतो का कसं जगतो? आमचं जगणं कसं आहे? आम्ही परिणामाचा विचार करून जगतो काय कसं जगतो? आमचं जगणं कसं आहे? परिणामाचा विचार आम्ही करत नाही. एकही न चूक करता अखंड जीवन जगणारे संत आहेत. मी काय म्हणतो लक्षात येते का बघा?
एकही जीवनामध्ये न चूक करता अखंड जन्मामध्ये एकही न चूक करता जगणारे कोण आहेत? संत आहेत. आणि चूक केल्याशिवाय जगत नाही ही जीव आहे. चुका होण्यापाठीमागचं कारण काय असेल तर जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञानपण. चुका कोणाकडून होता तो? आपण सहज एखाद्या लेकराकडनं चूक झाली तर आपण काय अज्ञान आहे म्हणतो. आपण काय म्हणतो? त्याला कळत नाही, ते अज्ञान आहे असं म्हणतो का नाही? हां, मग वास्तविक बघायला गेलं तर आम्हाला कळते. आम्हाला कळते काय? हां, जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला मिळालेला हा अनमोल असा देह आहे. या देहाला मिळालेलं जे आयुष्य आहे, आता ते ज्याच्या ज्याच्या कर्माप्रमाणे आयुष्य मिळालेलं आहे की नाही? ज्याच्या ज्याच्या कर्माप्रमाणे मिळालेलं आहे. ह्या शरीराला काहीच्या कर्मामुळं 50 वर्षाचं आयुष्य आहे, काहींना 60 वर्षाचं आयुष्य आहे, काहींना 70 वर्षाचं आयुष्य आहे, नवे 100 वर्षाचं तर आयुष्य या शरीराला प्राप्त झालेलंच आहे असं तुकोबराया म्हणतात. तुकोब महाराजांचं प्रमाण आहे. काय म्हणतात? अल्प आयुष्य मानव देह, म्हणा अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा, काय भजनाची उरले ते पाहेगा, काय सांगतात महाराज? काय म्हणतात? अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. महत्व सांगतात. काय म्हणतात? आयुष्य किती? जास्तीत जास्त आयुष्य मानवाला किती? 100 वर्ष आयुष्य म्हणतात. त्यामधलं निम्म आपलं आयुष्य कशात जातो? झोपण्यामध्ये वगैरे जातं. निम्म आयुष्य आपलं बालपणामध्ये जातं. मग काही शरीराच्या व्याधी वगैरे महाराज म्हणतात त्यामध्येही जातं. मुळात अल्प आयुष्य या शरीराला मिळालेलं आहे, पण तरी सुद्धा या अल्प आयुष्यामध्ये आपलं हित आपल्याला करून घेता येतं असं महाराज म्हणतात. काय म्हणतात? जरी अल्प आयुष्य जरी आपल्याला असलं तर तरी सुद्धा आपल्याला आपलं हित करून घेता येतं. पण केव्हा करून घेता येतं? त्याचं महत्त्व कळालं तर कळून. एखाद्या वस्तूचं महत्त्व जर आपल्याला नाही कळालं तर ती वस्तू मिळून सुद्धा त्याचा काही उपयोग आहे का हो? वस्तू प्राप्त झाल्या पण त्या वस्तूबद्दल यथासंग आपल्याला जर ज्ञान नसेल तर ती वस्तू मिळून सुद्धा त्याचं
काही उपयोग नाही म्हणतात. ज्ञानोबराया म्हणतात, ज्ञानोबराया दृष्टांत देतात. ज्ञानोबराया सांगतात की 2 मित्र प्रवास करत होते. पायी प्रवास होता, ज्ञानोबराया म्हणतात. आणि पायी प्रवास करत असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि दोघांनाही ताण लागली. मी दृष्टांत कशासाठी सांगायला लागलोय लक्षात येऊ दे. आपल्याला मिळालेली वस्तू जर आपल्याला नाही कळाली तर मिळून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही, ह्यासाठी सांगत आहे. दोघेही प्रवास करत आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रवास करताना जवळ पाणी नव्हतं, त्यांच्या ताण लागलेले आहे. आणि मग जंगलातून प्रवास आहे त्यांचा. आणि मग ताण लागल्यानं ताणेने व्याकुळ झालेले आहेत दोघेही. आणि दोघेही पाण्याचा शोध घेत आहेत दोघेही. आणि नेमकं ज्ञानोबराया म्हणतात त्यांना काय प्राप्त झालं? अमृत प्राप्त झालं म्हणतात ज्ञानोबराया. काय मिळालं त्यांना? अमृत प्राप्त झालं. अमृताचा घोट तोंडामध्ये पडलेला आहे, अजून गिळायचं आहे म्हणतात ज्ञानोबराया. तोपर्यंत समोर त्यांना काय दिसलं? बहु मृगजळ देखुनी डोळा, बहु मृगजळ देखुनी डोळा, थुंके जे अमृताचा गिळता गळला, तोडीला परीस बांधियेला गळा, शुक्ती का लाभे. ज्ञानोबराया दृष्टांत देतात. ज्ञानोबराया म्हणतात ते समोर मृगजळ पाहिले आणि अमृत गिळलं. म्हणजे कुठं? अजून शरीरामध्ये सोडायचं होतं, मग ते फक्त तोंडामध्ये होतं, गिळायचं आहे. मग तोपर्यंत ते मृगजळ पाहिल्यानंतर काय केलं? थुंकून टाकलं म्हणतात. ज्ञानोबराया म्हणतात थुंकले. मला सांगा त्यांना अमृत मिळालं होतं का नाही? हां, आता मृगजळ कसा आहे हो? दिसायला काय असायला? हां, दिसायला आहे, असायला नाही. मग अनमोल असं अमृत प्राप्त झालं होतं का नाही? पण अमृत प्राप्त होऊन त्या अमृताचं महत्त्व कळालं काय त्यांना? नाही म्हणतात. दुसरा दृष्टांत देत असताना ज्ञानोबराया म्हणतात एक धनगराचा मुलगा मेंढपाळ मेंढरं घेऊन जात होता आणि जाता जाता त्याच्या पायाला ठेस लागली. कशाची ठेस लागली? परीस लागला पायाला. काय लागला? पायाला परीस लागला. दगडापेक्षा वेगळं काहीतरी दिसतंय असं वाटलं त्याला. आणि त्यानं काय केलं? तो परीस घेतला, त्याला एक दोरी बांधली आणि मेंढीच्या गळ्यात बांधलं. ज्ञानोबराया म्हणतात काय केला? मेंढीच्या गळ्यात बांधलं. आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक सरोवर दिसलं. त्या ठिकाणी ते पाणी पाजण्याकरता घेऊन गेले त्या मेंढपाळनं ते. आणि तिथं शिंपल्या दिसल्या. शिंपल्या काय दिसल्या? शिंपल्या. आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे ते शिंपल्या काय होत होत्या? चमकत होत्या, चमकत. त्याला काय तर वेगळं वाटलं आणि त्याने काय केलं? ज्ञानोबराया म्हणतात तोडीला परीस बांधीला गळा, शुक्ती काला भे. तो परीस होता का नाही? हां, त्या परिसाचं महत्त्व कळालं काय? बांधला त्या मेंढराच्या गळ्यात आणि नंतर ते शिंपल्या दिसल्यानं काय केला? तोडला आणि लांब हात करून काय केलं? दिलं फेकून. कुठं? सरोवरामध्ये टाकून दिला. मला सांगा परीस मिळाला तर का नाही त्याला? पण कळाला काय? परीस मिळून सुद्धा त्याला कळाला. मग तसं तुकोबराया म्हणतात आम्हाला अनमोल असा देह मिळाला, पण कळाला काय? हां, काहींना मिळाला पण कळाला, काहींना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही म्हणतात. आणि काहींना मिळाला आणि कळाला सुद्धा, आणि काहींना मिळाला नाही पण कळाला. आता मिळाला पण कळाला नाही त्याच्यामध्ये आम्ही मोडतो. आम्हाला मिळाला देह पण कळाला नाही त्याच्यामध्ये आम्ही मोडतो. मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही, त्यामध्ये कोण? पशु काय पाप पुण्य जाणती,
उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती भैरांध होती पांगुळ मुखी. पशूंना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही, म्हणजे त्यांना देह मिळाला पण नाही आणि कळाला सुद्धा नाही म्हणतात. मिळाला पण आणि कळाला पण. कुणाला मिळाला आणि कुणाला कळाला? संतांना मिळाला सुद्धा आणि त्या देहाचं महत्त्व सुद्धा कळालं म्हणतात तुकोबाराय. मिळावं आणि कळावं ह्याला महत्त्व आहे. आणि कळाला पण मिळाला नाही, त्यामध्ये कोण असतील तर ते स्वर्गातले अमर. त्यांना मिळाला नाही पण कळाला, या देहाचं महत्त्व कळालं. तुकोबराय म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. एवढं असं विशेष काय आहे हो? का महत्त्व देतात या देहाला? एका ठिकाणी तुकोबराया म्हणतात जोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळणार नाही म्हणतात. हरी क्षणोक्षणी हाची करावा विचार. 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 म्हणा करावा विचार तरावया पार. वाह नाशिवंत देह जाणार सकळ. पार भव सिंधू पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय म्हणतात? क्षणोक्षणी हाची करावा विचार. आता विचार करण्यासारखंच आहे. आपण कोणतीही गोष्ट करत असताना विचार न करता करतो काय हो? जगामध्ये अशी एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही की ती विचार करत नाही. मग तरी सुद्धा महाराज आम्हाला विचार करायला सांगतात. आम्ही विचार करतो नाही असं नाही आहे, पण ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार आम्ही करत नाही. तुकोबरायांच्या निदर्शनात आलं की आम्हाला ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा आम्ही विचार करत नाही, म्हणून विचार करायला सांगतात. काय म्हणतात? काय विचार करायला सांगतात? क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? संसारातून आपल्याला
तरुण जायचा आहे म्हणतात. वास्तविक बघायला गेलं तर हा देह त्यासाठीच प्राप्त झाला आहे असं म्हणतात. ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षण क्षणयाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू. आणि पुढं काय म्हणतात, तुम्ही विचार करायला सांगता, हां कशाचा, देहाचा विचार करायला सांगता, आणि तुम्हीच काय म्हणता, देह कसा आहे. मग जी नाशिवंत वस्तू आहे त्याचा विचार करून काय उपयोग आहे काय. हा नाशिवंत वस्तू आहे, मग त्याचा विचार करून काय उपयोग आहे काय. मग तुम्ही आम्हाला विचार करायला कसं काय सांगता. सत्य असत्य आमच्या समोर ठेवत असताना जगद्गुरु तुकोबराया ज्ञानोबराया सांगतात, ज्ञानोबराया म्हणतात, जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, ते हे सोपणीचे मृगजळ. कसं बोलणं आहे बघा संतांचं. ज्ञानोबराया म्हणतात, ह्या दृष्टीनं जे काही आम्हाला दिसतं ते सगळं कसं आहे हो. अहो खोटं आहे म्हणतात, खोटं. आता हे अनुभव घेण्यासारखा आहे का बिगर अनुभव घेण्यासारखा आहे. आम्हाला त्याचा अनुभव आहे. आम्ही जे दिसतंय ते सत्य मानतोय काय, जे दिसत नाही ते सत्य मानतोय. कसं आहे आमचं कसं आहे. आता हा माईक दिसतोय, हा मृदुंग दिसतोय, तुम्ही सगळे आम्हाला दिसतात, जग आम्हाला दिसतं. ह्या डोळ्यानं दिसतं का नाही. मग नाही म्हटलं तर काय म्हणतील लोक, आम्हाला काय म्हणतील, ह्याच्या डोक्यावर काय तर परिणाम म्हणणार का नाही. जी वस्तू दिसते डोळ्यानं पण तरी सुद्धा ती वस्तू नाही असं संत म्हणतात. मग हे संतांचं अज्ञानपण आहे. संतांचं अज्ञानपण आहे का नाही. त्या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे. ही डोळ्यानं वस्तू दिसते पण ही नाश पावणारा आहे का नाही. ह्याचा नाश होणार आहे का नाही. हे शाश्वत आहे. ज्या अर्थी शाश्वत नाही त्या अर्थी ते मिथ्य आहे म्हणतात, ते असत्य आहे म्हणतात. मग सत्य काय आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग सत्य काय आहे, ईश्वर आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की जे डोळ्याला दिसणारा जे प्रपंच आहे हा लटका आहे, हा खोटा आहे, हा दिसायला आहे पण असायला नाही. मग हे आम्हाला केव्हा कळणार. जोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान व्हायला पाहिजे का नको आपल्याला. बरं नुसतं कळून मग उपयोग आहे का. आम्हाला ते मान्य पण पाहिजे ना. जग मिथ्य आहे, ब्रह्म सत्य आहे. व्यास काय सांगतात, जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य आहे. ह्या बोधावर संत आहेत आणि जीवाच्या ठिकाणी कसा विचार आहे. जीवाला ते मान्य आहे नाही. मुळात ते अज्ञान घालवण्याकरता या देहाची प्राप्ती आहे. कशावरनं म्हणता तर आम्हाला नुसतं देह दिलेला नाही आहे देवानं. आम्हाला नुसतं देह दिलाय काय. मग देहाबरोबर काय दिलंय. आम्ही दररोज हरिपाठ करतो. काय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे म्हणा. बुद्धीचे वा वा.
म्हणतात ज्ञानोबराया. आम्हाला नुसतं शरीर दिलं, काय काय दिलं? विशेष असं बुद्धी दिली आम्हाला. कशासाठी दिली? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुझे. 83,99,999 योनीमध्ये मानव देहालाच बुद्धी दिली काय? आणि कोणाला दिली? कोणाला दिली? मानवालाच दिली का नाही? कशासाठी दिली? कशासाठी दिली? चांगलं वाईट कळण्याकरता, त्या देवाची ओळख होण्याकरता. कशासाठी? त्या देवाची ओळख होण्याकरता दिली. एकलेने कंटेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचही महाभूते भौतिकी भिन्न भिन्न हो म्हणतात. ऐसा हा लागवी माया सूत्रधारी. कसा आहे तो? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा तो भगवंत आहे. नवे नवे तर आपण त्याचे कोण आहोत? अंश आहोत. बुद्धीचं वैभव कशासाठी दिले सांगतो तुम्हाला. नरदेह निदान लागले हाती. काय म्हणतात? एखाद्या व्यक्तीला रोग झालेला आहे. एखाद्या व्यक्तीला रोग झालेला आहे, तो डॉक्टरकडे गेला. समजा जर त्याचं निदान नाही लागलं तर परिणाम काय होतो? परिणाम काय होतो? शरीराला झालेला जो रोग आहे त्याचं निदान जर डॉक्टरला नाही लागलं तर परिणाम काय आहे? रोग बरा होत नाही. नवे नवे तर आपल्याला मरावं लागतं. कशामुळं? निदान न लागल्यामुळं. मग आपल्याला शरीर प्राप्त झाले याचं निदान आपल्याला लागायला पाहिजे का नको? का प्राप्त झाले? कशासाठी प्राप्त झाले? नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावी. काय म्हणतात तुकोबराया? ज्या वेळेला या देहाचं महत्व तुम्हाला कळेल, महत्व कळणं म्हणजे निदान लागणं. मग एकदा महत्व कळालं की आपली वाटचाल कशी असणार आहे? कुठल्या दिशेनं वाटचाल असणार आहे आपली? एवढं सामर्थ्य आहे या देहामध्ये म्हणतात जगद्गुरु तुकोबराया. जर आम्ही मनामध्ये चित्तामध्ये जर ठरवलं तर आम्ही देवच होऊ शकतो असं म्हणतात. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? या देहामध्ये आहे म्हणतात. पण ज्याच्यासाठी मिळालाय त्याच्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे का नको? कशासाठी दिला देव? देवे देह दिला भजना गोमटा. देवे देह दिला भजना गोमटा. भजना गोमटा. भजना गोमटा. देवीला देह भजना गोमटा. देह भजना गोमटा. ताटुनिया मान राहिली वरती. ताटुनिया मान राहिली वरती. ताटुनिया मान राहिली वरती. ताटुनिया मान राहिली वरती.
म्हणतात? कशासाठी देह दिला म्हणतात तुकोबराया? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्ञानोबराया वर्णन करत असताना म्हणतात, मूळ मानवाचा स्वभाव काय आहे हो? मूळ स्वभाव काय आहे आपला? देके मनुष्य जात सखळ, स्वभावताची भजनशीळ, झाले ऐसे केवळ माझी ठाई. मूळ स्वभाव आम्ही विसरला का? काय केलाय? मूळ स्वभावच आमचा काय आहे हो? भजन करणं आमचा स्वभाव आहे म्हणतात. पण झालंय आमचं काय? मूळ स्वभाव सोडलाय आम्ही. भजने हा आमचा स्वभाव आहे म्हणतात. ध्रुवपद काय आहे बघा, किती सुंदर ध्रुवपद आहे. ताटूनी या मान राहिली वरती. आम्हाला अहंकार कशाचा झाला? या देहाचा अहंकार झाला. आमच्या ठिकाणी कशाची बाधा झाली म्हणतात? मीची बाधा झाली म्हणतात. हे कशामुळे झालं तर 3 दोष सांगतात. परमार्थामध्ये 3 दोष आहेत असं म्हणतात. कोणते 3 दोष सांगितले? एक मलदोष सांगितला, एक मलदोष, दुसरे विक्षोभ दोष, आणि तिसरा दोष कोणता सांगितला? आवरण दोष सांगितले. हे 3 दोष जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही, किंवा आम्ही केलेला परमार्थ सार्थक होऊ शकत नाही. संत अवतार कार्याला येऊन तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. स्वतः संतांनी भजन केलं का नाही? संतांनी नामस्मरण केलं का नाही? मग मला सांगा, संतांना फळ प्राप्त झाला, आम्हाला होणार नाही काय? तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. नव्हे नव्हे तर जगद्गुरु तुकोबराया अनुभव सांगत असताना भजन केलेल्याचं फळ का प्राप्त होत नाही, होणारच 100% असं सांगत असताना 4 युगाचा अनुभव आमच्या समोर ठेवतात जगद्गुरु तुकोबराया, एका युगाचा नव्ह. मग मला सांगा, 4 युगामध्ये संतांना अनुभव येतो, निदान एका युगामध्ये तर आम्हाला अनुभव यायला पाहिजे का नको? अनुभव घेण्यासाठी देह प्राप्त झालाय ना. त्या देहाला का महत्व दिले? सतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा अनुभव जगद्गुरु तुकोबराया सांगत असताना आम्ही भजन केलं, नामस्मरण केलं, हा देह प्राप्त झाला, या देहाचं महत्व कळालं. सतयुगामध्ये तुकोबराया कोण होते? कोण होते? भक्त प्रल्हाद होते. जगद्गुरु तुकोबराय कोण होते? भक्त प्रल्हाद होते. मग अनुभव सांगत असताना काय म्हणतात? नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, उच्चारी नाम प्रल्हाद. तया तोडवी नर हरी, तया तोडवी नर हरी, या तोडवी नर हरी, तया तोडवी नर, तया तोडवी नर हरी, तया तोडवी नर हरी, नर हरी, तया तोडवी नर हरी. उचलूनी घेतला कढयेवरी, उचलूनी घेतला कढयेवरी, घेतला कढयेवरी, उचलूनी घेतला कढयेवरी, उचलूनी घेतला कढयेवरी, उचलूनी घेतला कढयेवरी, उचलूनी घेतला कढयेवरी. भक्त सुखे निवाला,
सुके निवाला नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ म्हणा नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी हा म्हणा प्रल्हाद उच्चारी तया तोडवी नरहारी तया तोडवी नरहारी उचलून घेतला गडेवरी उचलून घेतला गडेवरी भक्त गुगे निवाला भक्त गुगे निवाला नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ नाम बरवया बरवंठ सतयुगामध्ये कोण होते? नाम प्रल्हाद उच्चारी स्वतः जगद्गुरु तुकोबराया अनुभव सांगत असताना भजनाचा अनुभव सांगतात, म्हणतात फळ प्राप्त झालेलं सांगतात. या आम्हाला देहाचं महत्त्व सांगत असताना काय म्हणतात? सत्ययुगामध्ये स्वतः त्याने अनुभव घेतला भक्त प्रल्हाद होऊन, आणि त्रेतायुगामध्ये त्याच्यानंतर त्रेतायुग त्रेतायुगामध्ये कोण होते हो? अंगद होते. तो तर अनुभव सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात नुसता देह प्राप्त देह नुसता तरुण जात नाही भजनानं नामस्मरणानं नामानं. काय सांगतात? मी अल्पमतीहीन काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे म्हणतात. हे सामर्थ्य कशात आहे? नामामध्ये आहे म्हणतात. ते नाम घेण्याकरता ते भजन करण्याकरताच आपल्याला काय झालेला हा देह प्राप्त झाला आहे. त्रेतायुगाचा अनुभव सांगतात. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये कोण होते व जगद्गुरु तुकोबाराया? उद्धव होते. भागवतमध्ये संवाद आलेला आहे. कृष्ण परमात्मा आणि उद्धवाचा दोघांचा संवाद चालू आहे. आणि सांगत असताना नामाचं महत्त्व भजनाचं महत्त्व सांगत असताना नुसतं सांगून काय उपयोग होणार नाही म्हणतात. प्रत्यक्षात तुला अनुभव जर घ्यायचा असेल तर तुला कुठं जावे लागेल? गोकुळामध्ये जा म्हणतात. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा. किती सुख मिळालं तिथं. त्याचं वर्णन करता येत नाही.
शब्दामध्ये सांगता येत नाही. हे सुख त्यांना प्राप्त झालं. कशामुळे प्राप्त झालं? काय अवस्था होती त्यांची? त्या गोपिकांची, त्या गोपाळांची काय अवस्था होती हो? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, ही अवस्था होती की नाही त्यांची? हरीने माझे हरले चित्त, भार विथ विसरले, देह भान विसरून ते कुणाचे भजन करत होते व? पांडुरंगाचे करत होते. कृष्ण परमात्म्याचं भजन करायचे. ही अनुभूती स्वतः प्रत्यक्षात गोकुळामध्ये जाऊन उद्धव अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातीची सविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळामने तो हा जोडला सांगाती ओ. आईशा गवळणी त्या बोलती. त्या गवळणींचा जो संवाद आहे तो प्रत्यक्षात कोण अनुभवला? उद्धवानं अनुभवला. अनुभव सांगतात 3 युगाचा झाला, आता 4थ्या युगाचा अनुभव. ह्या कलियुगामध्येच जगद्गुरु तुकोबारायांनी 2 वेळा अनुभव घेतला. कलियुगामध्ये 2 अवतार आहेत जगद्गुरु तुकोबारायांचं, नामदेवराया म्हणून आणि दुसरा अवतार जगद्गुरु तुकोबाराया. हे 2 अवतार कलियुगामध्येच अनुभव घेतला. आणि तो अनुभवच आम्हाला सांगत असताना, या देहाचं महत्व पटवून देत असताना, देहाचं महत्व पटवून देता जगद्गुरु तुकोबाराया, पण देहाची अवस्था तुम्ही काय सांगता? देह कसा आहे? देह कसा आहे? शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायशे. तुम्ही स्वतः जगद्गुरु तुकोबाराया सांगता की हे शरीर अपवित्र आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. मग तरी सुद्धा या शरीराला का महत्व देता तुम्ही? शरीर उत्तम चांगले, शरीर साध्य होय केले, आणि शरीर साधिले परब्रह्म. हे शरीरच आम्हाला सुख देणार आहे, पण केव्हा? त्याची प्राप्ती करून घेण्याकरता मिळालेलं आहे शरीर, आणि त्याची प्राप्ती करून घेतलं तर आपल्याला हे सुख देणार आहे. का तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, कोण सुख धरुनी संसारी, अवघ्या नाशिवंता शिवंता परी, तिता धुरी तुही अंतरशी, प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास. आपल्याला हा शरीर मिळालाय असा सहजासहजी मिळालाय काय हो? सहजासहजी मिळालेला आहे का शरीर? हे प्राप्त होत असताना त्या मुलाला सुद्धा काय आहे हो? त्रास आहे. आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेणार आहे त्या मातेला सुद्धा काय आहे हो? त्रासच आहे का नाही? त्या माऊलीला सुद्धा त्रास आहे का नाही? त्याचंही वर्णन आले. ज्ञानोबराया म्हणतात, 9 मास कष्टलाशी, 10व्याने प्रस्तुत झाली, येथाची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतू ते जननी दुःख धाय मोकली. म्हणतात, स्मरे त्या हरिहारा ध्याय कृष्ण माऊली. कुणाचं स्मरण कर म्हणतात? त्याचं स्मरण कर म्हणतात. आम्ही ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये आम्ही होतो, जगद्गुरु तुकोबाराया आम्हाला आठवण करून देतात की मातेच्या गर्भामध्ये असताना आम्ही देवाला एक वचन दिलेलं आहे. ज्या वेळेला ते अर्भक 6 महिन्याचं असतं, 6 महिन्याचं गर्भामध्ये, त्यावेळेला त्या अर्भकाचा संवाद कुणाबरोबर असतो? कुणाबरोबर असतो? देवाबरोबर संवाद असतो. एक वेळा करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे गुणी.
मला ह्या दुःखातनी एकदा बाजूला कर. कुठल्या दुःखातून? गर्भाच्या दुःखातून एकदा मला बाजूला कर. तुम्ही आम्ही मातेच्या गर्भामध्ये असताना देवाला काय दिलेलं आहे? वचन दिलेलं आहे, भजन करतो म्हणून. कुठं? मातेच्या गर्भामध्ये असताना. का तर गर्भाचं दुःख कसं आहे, काय सांगू गर्भीची यातना. तुकोबराय म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस, मल, मूत्र, काय आहे शरीरामध्ये, गर्भामध्ये काय काय आहे हो? सुख आहे गर्भामध्ये? आम्हाला जरी कोणी विचारलं तुमचा जन्म कसा झाला, कुठं झाला, आम्ही काय सांगणार आहे? आमच्या आईच्या पोटी जन्म झाला, आमच्या घरी झाला, पूर्वी घरी होत होता, आता दवाखान्यात होतोय. लईच कर्म वाईट असलं तर शिजर करून काढावं लागतं. एवढं सांगू शकतो. पण गर्भाचं जे काय दुःख आहे ह्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराया करतात. मग जगद्गुरु तुकोबराया म्हणतात, किती वेळा जन्माला यायचं आणि हे दुःख भोगायचं आम्ही? किती वेळा? प्रत्येक वेळेला जन्माला यायचं आणि ते गर्भाचं दुःख भोगायचं, पण तरी सुद्धा आम्ही भोगायला तयार आहे म्हणतात एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबराया. तुकोबराया काय म्हणतात? ते गर्भाचं दुःख सुद्धा आम्ही भोगायला तयार आहे. एक वेळेला ते भोगायला सुद्धा तयार आहे आम्ही म्हणतात. का तयार आहेत म्हणतात? कशासाठी? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पुढं काय म्हणतात? गुण गायीन आवडीनं गायीन म्हणतात नाही. तुझं नामस्मरण करण्याकरता जर आम्हाला हे वेळ प्राप्त होणार असेल तर ते गर्भाचं दुःख सुद्धा भोगायला आम्ही तयार आहे असं जगद्गुरु तुकोबराया म्हणतात. म्हणजे जे सुख, समाधान, जे शांती, हे आम्ही फक्त म्हणण्यापुरतं, आमच्यापुरतं. आम्हाला त्याचा अनुभव आहे का? खऱ्या अर्थानं सुख कशाला म्हणतात याचा अनुभव आम्हाला आहे का? समाधान कशाला म्हणतात ह्याचा आम्हाला अनुभव आहे का? आहे का? हे फक्त उच्चार करण्याकरता शब्द आहेत आमच्यापाशी, पण प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आहे का? अशी एक तरी व्यक्ती संसारामधली दाखवा. एक संत सोडा. संत जर सोडले, महात्मे जर सोडले, तर एकही प्रपंचामधली व्यक्ती सुखी आहे? फोडीले गौरीये तैसा दिसे तोंडावरी. गौरी असतात का नाही? गौरी तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे शेणकूड म्हणतात. ते तोंडावर फोडल्यावाने आहेत म्हणतात तुकोबराया. आमची तोंड आम्ही संसार करतो, परमार्थ करतो का संसार करतो? परमार्थ करतो का संसार करतो? आम्ही परमार्थामध्ये सुद्धा संसारच करतो. आमचा परमार्थ कसा आहे? मी काय म्हणतोय लक्षात येते का बघा? परमार्थामध्ये सुद्धा आमचा संसारच होतो. का तर परमार्थामध्ये कशाला आहे? व्यवस्थेला महत्व आहे का अवस्थेला महत्व आहे? कशाला महत्व आहे? अवस्थेला महत्व आहे का नाही? संत ही अवस्था आहे. संत काय आहे? अवस्था आहे. आमचा परमार्थ कसा आहे? व्यवस्था असली तर मी वारीला येणार, पण तिथं चांगलं जेवण असलं तर येणार, झोपायला जागा चांगली असली तर येणार. दिंडीत आमची भांडणं होत्यात का नाही? मला झोपायला मिळालं नाही, भांडा की कशासाठी भांडा? मला भजन करायला मिळालं नाही, मला अभंग म्हणायला मिळालं नाही. आमची ह्यासाठी भांडणं नाहीत. आमची भांडणं कशासाठी आहेत? मला चांगलं खायला मिळालं नाही. काय जाऊन उपयोग आहे त्या दिंडीत? खायला चांगलं मिळत, झोपायची व्यवस्था होत, आणि जाताना पण तयार. बघा आमचा प्रपंच कसा आहे. जाताना सुद्धा आता मला सांगा, एका ड्रेसवर सुद्धा वारी होती का नाही? होती का नाही ह्याचा अनुभव मला आलाय म्हणून मी सांगतो तुम्हाला. एकदा असंच झालं, मला वाटतं एक 4-5 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. आता आमच्या पडावर कसं आहे, पंढरपूर ते आळंदी ही वारी आहे, पायवारी, कार्तिक वारी. आणि रात्री 1 वाजता चालायचं आहे. दिवसानं किती वाजता चालायचं आहे? रात्री 1 वाजता चालायचं आहे. ती
दुपारी 1 वाजेपर्यंत चालायचं आहे. रात्री 1 ते दुपारी 1. मग तुम्ही म्हणशाला कंटिन्यू नाही, हां मध्ये थांबायला थोडं 10-10 मिनटं आपलं विश्रांती असते, की नाश्त्याला विश्रांती असते, दुपारी जेवायला विश्रांती वगैरे असते. पण 1 ते 1 रात्री 1 ते दुपारी 1 पर्यंत चालायचं. जे 24 दिवसामधला जो आमचा प्रवास आहे आषाढीचा, 24 दिवसामध्ये आम्ही जे येतो, तोच प्रवास आमचा कार्तिक वारीचा किती दिवसाचा आहे? 7 दिवसाचा आहे. हां याने माऊलीने केलेला आहे, त्यांना अनुभव आहे, 7 दिवसाचा आहे. पण वैशिष्ट्य असं आहे की भजन, भजनानं शरीर असं हे झालेलं असतंय, 1 रुपयाची सुद्धा गोळी खायची गरज पडत नाही. एक अनुभव तुम्हाला 4 वर्षाचा सांगतो. पंढरपूर सोडला आम्ही, जे पाऊस चालू झाला, पाऊसच उघडायचं नाव नाही. पाक सासवडपर्यंत पाऊस चालूच. अंगावरच कपडे वाळवायची. आता भिजलेले घालणार कुठं तुम्ही? का तर थंडीचे दिवस, जाताना पावसाची काही व्यवस्था आम्ही करून गेलेली आहे काय? आषाढीला व्यवस्था असते. जाताना आम्ही सगळे थंडी वाजू नये म्हणून जे काय लागणारं साधन आहे ते घेऊन आम्ही गेलेलो. पावसाचं साधन आमच्याजवळ काय आहे? काय निदान पाऊस आल्यानंतर पावसातून आपण भिजणार नाही हे साधन आम्ही काय घेऊन गेलो होतो? काय काही घेऊन गेलो नव्हतो. आणि एका ड्रेसवर आम्ही कुठंपर्यंत गेला आम्ही? तो आता वल्ला कसा घालायचा, वाळवायचा कुठं, हा मोठा प्रश्न. अंगावरच वाळवलं, परत आणि भिजायचं, परत अंगावर वाळवायचं, परत भिजायचं, परत अंगावर. हे मी का सांगायला लागलोय? एका ड्रेसवर सुद्धा आम्ही वारी करू शकतोय का नाही? अवस्थेला महत्व आहे म्हणून सांगायला लागलोय. हे जर आम्हाला नाही कळालं तर आम्ही परमार्थ करून काय उपयोग नाही. काय उपयोग आहे मग परमार्थ करून? आमचा परमार्थ साध्यापर्यंत जाण्याकरताच ही धडपड आहे ना. आम्हाला सुखच पाहिजे आहे ना, समाधानच पाहिजे आहे ना, शांतीच पाहिजे आहे ना. तर त्यासाठी कसं आहे, महात्म्याच्या ठिकाणी त्याग आहे आणि आमच्या ठिकाणी काय आहे? वो भोग आहे. आणि भोग आहे म्हणून तर रोग आहे. काय आहे? भोग आहे म्हणून तर. महात्म्यांच्या ठिकाणी त्याग आहे म्हणून रोग सुद्धा नाही आहे. आमची तयारी कशी? वारीला जाताना कमीत कमी 4-5 जोड कपडे पाहिजेत आम्हाला, कमीत कमी. धुवायचा काय तर प्रॉब्लेम आला तर नवीन घालायला पाहिजे. म्हणजे आमचा परमार्थ हा बाह्य अंगाणा आहे का अंत अंगाणा आहे? अंतरंगातून आहे का बाह्य अंगाणा आहे? कसा आहे आमचा? त्याच्या पुढे जाऊन बोलू काय? आमचा परमार्थ दिखावाचा आहे. कसा आहे आमचा परमार्थ? दिखावाचाच आहे ना. दाखवण्याकरता आम्ही परमार्थ करतोय. आम्ही कशासाठी परमार्थ करतोय? आम्ही फक्त दाखवण्याकरता परमार्थ करतोय. मग संत म्हणतात हे दाखवण्याकरता नाही आहे, अनुभव घेण्याकरता आहे. देव बघायचा आहे का अनुभवायचा आहे? ऐसा ज्याचा अनुभव, काय म्हणतात तुकोबराया? विश्वदेव सत्य. बघायचा आहे का अनुभवायचा आहे? अनुभवायचा आहे. मग खरा देवाची अनुभूती कोणाला आली? संतांना आली का तुम्हा आम्हाला आली? अनुभूती कोणाला आली? संतांना आली का तुम्हा आम्हाला आली? आम्हाला काय येत नाही? काय येत नाही? का तर त्याच्या पाठीमागचं ही कारण सांगतात. आमच्या ठिकाणी द्वैत आहे. आमच्या ठिकाणी काय आहे? तुझं आणि माझं कुणाच्या ठिकाणी आहे? संतांच्या ठिकाणी आहे का आमच्या ठिकाणी आहे? तुझं माझं कोणाच्या ठिकाणी आहे? जोपर्यंत वृत्तीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत दृष्टीमध्ये बदल होत नाही. काय सांगतो लक्षात येते का बघा? जोपर्यंत वृत्तीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत दृष्टीमध्ये बदल होत. कशावरनं? का तर ज्ञानोबराया म्हणतात, सर्वा घटी राम देहा देही, देहा देही, देहा देही, सर्वा घटी राम देहा देही. म्हणा घटी राम
राम देहादेही एक. वा वा. ते म्हणा काय म्हणतात? सर्वा घटी राम सर्वा घटी राम देहादेही एक म्हणतात. वृत्तीमध्ये बदल झाल्यामुळं दृष्टीमध्ये बदल आहे का नाही? सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वर आहे ह्या बोधावर कोण आहेत? संत आहेत. संतांना सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वर दिसतोय का नाही? तुम्हा आम्हाला म्हणजे आम्ही शरीरानं ओळखतो का नाही एकामेकाला? आम्ही शरीरानं ओळखतो का कशानं ओळखतो? देहानं ओळखतो एकामेकाला. पण संतांचं कसं आहे हो? संत देहानं ओळखत नाहीत. संतांची बघण्याची दृष्टी कशी आहे बघा. सोनार 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 अलंकार बघतात काय सोनं बघतात हो? तुम्ही मोडायला गेला सोनं मोडायला गेला, अलंकार घेऊन गेला, त्यात किती % सोनं आहे हे सोनार बघतात का तुमचा अलंकार कसला आहे बघतात? कसा आहे? किती टक्के सोनं आहे हेच बघतात ना. काय अलंकार बघतात? त्यांना माहित आहे की अलंकार बनवायचं म्हटलं तर त्यात मिक्स केल्याशिवाय अलंकार होत नाही. परत म्हणतो मी, मिक्स केल्याशिवाय अलंकार. तसं हे पंचमहाभूत मिक्स केल्याशिवाय हे अलंकार झालेले, हे देहरूपी अलंकार आहे. मग संतांचं बघणं कसं आहे? सोनारावाने आहे. ते देह बघतात का? देहाच्या आत असणारं ईश्वर रूपी सोनं बघतात. कसं आहे? हे अलंकार गोरा हाय, काळा हाय, हे कसा आहे बघतात काय? नकटा हाय हे बघतात काय? हे शरीर रूपी अलंकार कसा आहे हे बघतात काय? नाही. या शरीर रूपी अलंकाराच्या आत असणारं जे सोनं, खरं सोनं आहे, ईश्वर रूपी जे सोनं आहे, ते संत बघतात. आणि आम्ही अलंकार बघतो. हे कशामुळं? तर हे अज्ञानामुळं म्हणतात. म्हणजे आमचं अज्ञान कशामुळं आहे? का तर आमच्या ठिकाणी मलदोष आहे. आमच्या ठिकाणी काय आहे? मलदोष आहे का नाही? विकार आहे का नाही आमच्याकडं? काम, क्रोध, किती विकार सांगितले गेलेले आहेत? 6 विकार सांगितले गेलेले आहेत. हे 6 विकार आमच्या ठिकाणी आहेत का नाही? म्हणजे मलदोष आहे. त्याच्यामुळं आम्हाला भगवंताची ओळख नाही. मग हे मलदोष घालवण्याकरता जे शरीर प्राप्त झालेलं आहे ना, हे शरीर कशासाठी प्राप्त झालेलं आहे आपल्याला? हे मलदोष घालवण्याकरताच प्राप्त झालेला आहे. दुसरं विक्षोभ दोष सांगतात. विक्षोभ दोष म्हणजे काय हो? चंचलता. मला सांगा, मन लावून आम्ही प्रपंच करतो काय परमार्थ करतो? कसं आहे आमचं?
सहज एक एकदा आम्ही असं बोलून जातो, जर मी मनामध्ये आणलं तर मी काय पण करू शकतोय. आणि हे सत्य आहे, आम्ही सत्य बोलून जातो, पण त्या बोधावर हात नाही. मन जिंकलं तर जग आहे की नाही सामर्थ्य. मग मन लावून आम्ही प्रपंच करायला पाहिजे काय परमार्थ केला पाहिजे? कसा आहे बर, संत सांगतात प्रपंच करावा लागतो का परमार्थ करावा लागतो? हा कसा आहे? प्रपंच नाही केला तरी तो होतो, करायचं नाही ठरवला तरी होतो का नाही? हा पण परमार्थ हा करावा लागतो, केल्याशिवाय परमार्थ होत. मग परमार्थ करण्याकरता हे शरीर मिळालंय का प्रपंच करायला मिळालंय हे तर कळायला पाहिजे का नको आम्हाला? मग हे कळत नाही कशामुळं? आवरण दोष आहे आमच्या ठिकाणी. आवरण दोष म्हणजे काय? ज्ञान नाही आमच्याकडं ज्ञान नाही. प्रपंचातल्या ज्ञानाला काही किंमत नाही. ज्ञानाचे 4 प्रकार सांगितले गेलेले आहेत. वैदिक ज्ञान, विज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान असं 4 प्रकार सांगतात. आता विज्ञान आणि वैज्ञानिक हे दोन्हीचे हे अंग एकच आहेत. विज्ञान आणि वैज्ञानिक हे दोन्हीचे हे अंग कसं आहे हो? एकच आहे. आध्यात्मिक आणि वैदिक ज्ञान हे दोन्हीचं हे अंग कसं आहे हो? एकच आहे. पण त्यातलं वैदिक ज्ञान असं आहे की त्या वैदिक ज्ञानाच्या तूनच निर्माण झालेलं विज्ञान आहे. वैज्ञानिक आणि विज्ञान हे कशापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे? वैदिक ज्ञानापासूनच उत्पत्ती झालेली आहे. पण ह्यात महत्वाचं ज्ञान कुठलं असेल तर ते आध्यात्मिक ज्ञान महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं वैदिक ज्ञान प्राप्त करून कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून सांगणं महत्वाचं आहे का ते आचरणात आणणं महत्वाचं आहे? कसं आहे? मग वैदिक ज्ञानापेक्षा आध्यात्मिक ज्ञानाला महत्व आहे का नाही? अनुभव घेणं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आहे. कंबर बांधून सांगणं सोपं आहे. मी काय म्हणतो लक्षात येते का बघा? कंबर बांधून सांगणं सोपं आहे का ते कृतीमध्ये आणणं सोपं आहे? सांगणं सोपं आहे, पण करणं बोल काय म्हणतात तुकोबारायांचं प्रमाण आहे. बोल बोलते वाटे सोपे आणि करणी करता टीर कापे. किती उघड बोलतात बघा तुकोबाराय. बोलताना सोपं आहे म्हणतात, पण करताना आम्ही करायचं म्हटलं तर सुद्धा अवघड नाही. आणि ते करण्याकरता जे शरीर प्राप्त झालेलं आहे, शरीर कशासाठी प्राप्त झालेलं आहे? तुकोबाराय या शरीराला का महत्व देतात? त्यासाठीच महत्व देतात. इहलोकीचा हा देह म्हणतात. हे कशासाठी दिलाय? ह्या मृत्यू लोकामध्ये कर्म करण्याकरता देह मिळालाय का नाही हो? मग ते कर्म कुठलं करायचं? हिताचं कर्म करायचं का अहिताचं कर्म करायचं? हे कुणाच्यावर अवलंबून आहे? भगवंताने सगळ्यात मोठा अधिकार काय आम्हाला दिला असेल तर तो कर्म करायचा अधिकार दिलाय. एवढं लक्षात ठेवा. कशाचा अधिकार दिलाय? कर्म करायचा. का तर चांगलं कर्म केलं तरी चांगलं फळ आहेच आणि वाईट केलं तरी. आमच्याकडं शाळू पेरल्यानंतर शाळू येते, तुमच्याकडं कसं आहे? हा शाळू पेरल्यानं ऊस येते. हा मग कर्माचं कसं आहे हो? कर्माचं तसंच आहे. संत काय सांगतात? जे तुम्ही करणार आहे ते तुम्हाला भोगायला. म्हणजे कशावरनं? तर ज्ञानोबराय ओवीच्या माध्यमातून सांगतात आम्हाला. तरी जाणी जे झाड फुले का माणूस जाणी जे बोले आणि भोगी जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तरी जाणी जे झाड फुले. झाडाची ओळख कशापासून आहे हो? कशापासून आहे?
गुलाबाचं झाड आहे समजा, त्याला गुलाबाचं झाड का म्हणतो आम्ही? त्याला काय लागले? गुलाब लागले म्हणून. आंब्याच्या झाडाला आंबा लागतोय म्हणून आंबा म्हणतो, आंब्याचं झाड म्हणतो ना, का चिकूचं म्हणतो? हे ज्ञान आहे का नाही? हे ज्ञानाचं अंग आहे का नाही? हे ओळख ज्ञानाचं अंग आहे का नाही? हां, ज्ञानोबा राय म्हणतात झाडाची ओळख फुलापासून आणि फळापासून होते. माणसाची ओळख कशापासून होते? त्याच्या बोलण्यावरून होते. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता आम्ही परमार्थ करतोय म्हणल्यानं आमची वाणी कशी असायला पाहिजे? ज्ञानोबा राय सांगतात तशी असायला पाहिजे का नको? कशी असायला पाहिजे आमची वाणी? तैसे साच आणि मवाळ. साच म्हणजे सत्य असली पाहिजे, मवाळ म्हणजे कशी असली पाहिजे? हां, मृदू असली पाहिजे. पुढं काय म्हणतात? तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. हां, मितले म्हणजे तेवढंच, मोजकेच. का तर ज्ञानोबा राय म्हणतात त्याचा परिणामही सांगतात. ज्ञानोबा राय काय म्हणतात? अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी म्हणले. परिणाम सांगतात का नाही? हे बोलणं म्हणजे सुद्धा कर्मच आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक. हे कर्म आहे का नाही? हां, मग आम्ही परमार्थ करतो, आम्हाला हे बोलायला शरीर दिलंय. ह्या शरीराचं महत्त्व सांगताना किती बारकाई आम्हाला संत सांगतात. संत वाङ्मयाच्या माध्यमातून किती बारकाई सांगतात. परमार्थ करत असताना हां कसा केला पाहिजे? मग हे बारकाई आमच्या ठिकाणी कवा येणार? जोपर्यंत आमच्यातला आवरण दोष जात नाही तोपर्यंत हे येऊ शकत नाही. चुका होण्यापाठीमागचं कारण काय आहे? तर ते अज्ञान आहे म्हणतात. मग आमचं अज्ञान आहे हे संतांना कळते म्हणून संत आम्हाला जवळ करतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. ते आम्हाला का जवळ करतात? आमच्यातलं गुणदोष बघतात का? काय बघतात? ते गुणदोष बघतात आमच्यातलं. संत गुणदोष बघतात आमच्यातलं. हा, गुणदोष बघत नाहीत संत. का तर त्यांना माहित आहे हे गुणदोष याच्या ठिकाणी कशामुळे आले, तर ते अज्ञानामुळे आलेला आहे. आणि मग ते अज्ञान गेले की आपोआप त्यातलं गुणदोष निघून जातात. पुढे या ओवीमध्ये काय सांगतात ज्ञानोबा राय सांगत असताना काय म्हणतात? भोगी जाणी जे केले पूर्वजन्मीचे. एखाद्याला बघा, एखाद्याला व्याधी जर जडलेली असेल, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता का नाही? त्यांना कशाचा कॅन्सर झाला होता? घशाचा कॅन्सर झाला होता. समाजामधले काही लोक त्यांना प्रश्न केले, तुमच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तुम्ही प्रत्यक्षात भगवंताबरोबर बोलता, मग भगवंत तुम्हाला ह्या रोगातून मुक्त करायला पाहिजे का नको? कोण प्रश्न? समाज प्रश्न केला. समाजाने प्रश्न केला कोणाला? स्वामी विवेकानंद. त्यावेळेला ते म्हणले, मी जर ईश्वराला जर मनामध्ये जर नुसतं जरी आणलं की भगवंताने हा माझा रोग नष्ट करावा, संपवावा, एका क्षणामध्ये संपवू शकतो भगवंत, पण मला हे भोगून संपवायचं आहे. का? जर ह्या जन्मात नाही भोगलं तर? मग ही लक्षणं कशाची आहेत? कर्माची लक्षणं आहेत का नाही? हां, मग ही कशामुळे आहेत म्हणतात? हां, केले पूर्वजन्मीचे म्हणतात. मग आमचा जन्म सुद्धा कसा आहे हो? आमचा जन्म कसा आहे? मागच्या जन्मामध्ये आम्ही जे काही कर्म आमचं राहिलेलं आहे ते भोगण्याकरताच आमचा जन्म आहे ना. आमचा यो जन्म कशासाठी आहे? केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. हां, पूर्ण मुक्त कोण आहेत? संत आहेत. ज्ञानोबा राय त्याला प्रमाण देतात. ज्ञानोबा राय म्हणतात, कर्म नेनो धर्म नेनो, नेनो आम्ही काय. कर्म नेनो धर्म नेनो, नेनो आम्ही काही. कर्म नेनो धर्म
कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही चल माझ्या विठू तुम्ही आम्ही भेटू चल माझ्या विठू तुम्ही आम्ही भेटू काय म्हणतात ज्ञानोबराया? हां, कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. पूर्ण मुक्त कोण आहेत तर ते संत आहेत. हां, सोयीच्या परीच्या आणि अनिच्छा. हां, सोयीच्छेनं येतात ते संत आणि सोयीच्छेनं जातात ते संत. हां, परीच्छे इच्छा दुसऱ्याच्या इच्छेनं अवताराला येणारे कोण आहे? तो भक्ताच्या इच्छेनं अवताराला येणारे ईश्वर आहे, देव आहे. भक्ताने इच्छा केली की देव अवताराला येतो आणि इच्छा नसताना जन्माला येतो ते तुम्ही आम्ही. कशावरनं? का तर आम्ही येताना कसं येतो? कसं येतो? रडत येतो काय हसत येतो? कसं आहे आमचं येणं? येताना रडत येतो आणि जाताना नुसतं रडत नाही, आम्ही जाताना सगळ्यांना रडवत जातो. जातो का नाही? जर ते लहान मूल रडलं नाही तर काय म्हणतात डॉक्टर? काय पण करा पण त्याला रडवायला. म्हणजे आमचं येणं सुद्धा रडत आहे आणि जाणं सुद्धा रडत आहे. तुकोबराया म्हणतात, कोणत्या कुळामध्ये आम्ही जन्म घ्यायचं, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचं, केव्हा जन्म घ्यायचं, हे जरी आमच्या हातात नसलं. काय सांगतो लक्षात येते काय बघा? हे जरी आमच्या हातात जरी नसलं, भलत्या कुळी भलत्या ठाही मना येईल तेथे जन्म दे. तुझ्या मनाला येईल तिथं तू जन्म दे. पण जन्म देणं जरी तुझ्या हातात असलं तर मरण आमच्या हातात आहे. मरण कसं असावं? कसं असावं मरण? मरण कसं असावं? तुका म्हणे क मरण्याची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. हां, मला सांगा, आमच्या पंजोबाचं नाव आम्हाला माहीत आहे? आम्हाला जर विचारलं तर आम्हाला सांगता येईल पंजोबाचं? बरं, पंजोबाचं सांगेन आम्ही. पंजोबाच्या वडिलांचं जर विचारलं तर सांगता येईल आम्हाला. पण आज 750-800 वर्ष होत आले आम्ही ज्ञानोबराया तुकोबरायांचं नाव घेतोय की नाही? हां, निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापिले दिदला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझे वरी आझान वृक्ष तरू जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिरू म्हणले. कुठपर्यंत कीर्ती आहे यांची? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. 3 दिवस झालं, 12 दिवस झाले की 13 झाले की 14व्या दिवशी आम्हाला ओळखतात. हा, मग आम्ही सगळा त्याग संसारासाठीच केलेला असतोय ना, मग तरी का ओळखत नाहीत आम्हाला? होय, का आमचं का स्मरण राहत नाही? हा, का स्मरण राहत नाही आमचं? मग कीर्ती कुठं पण राहायला पाहिजे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती राहायला पाहिजे. हे सामर्थ्य देहामध्ये आहे की नाही? या देहाच्या माध्यमातून आपल्याला ते सामर्थ्य प्राप्त करून घेता येते की नाही?
वास्तविक बघायला गेलं तर हा देह त्यासाठी दिलेला आहे आम्हाला, कीर्तिरूपी मरण्याकरताच आम्हाला देह दिलेला आहे. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा. साधू कसा ओळखावा? मरणी ओळखावा म्हणतात. आणि युद्धामध्ये ओळखावा शूर कसा आहे. मग हे शरीर कशासाठी दिलेलं आहे आम्हाला? त्यासाठीच दिलेलं आहे, कीर्तिरूपी उरण्याकरताच हे शरीर दिलेलं आहे. तुकोबराय म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आपण अजून पहिल्याच चरणाचं काय करत आहे? चिंतन करत आहे. राहिलेल्या चरणाचं चिंतन आपली मधली चाळ झाल्यानंतर त्याच्यावर चिंतन करू. या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता सुंदर अशी मधली चाल होईल आणि त्याच्यानंतर राहिलेलं चिंतन आपण पाहूया. म्हणा मधली चाल. नाही म्हणा, नियमाप्रमाणे करा. रामकृष्ण हरी. नियमाप्रमाणे करू दे. मधली चाल म्हणा, म्हणजे विठोबा रुक्माई भजन घ्यायला येते. परत हे करत म्हणा. रामकृष्ण. एक मिनिट. पाठवता येते. माझं स्वतःचं चॅनल आहे. तुम्ही म्हणशीला तवा धावत्या ह्याच्यामध्ये राहिल्या चरणाचं हे करतो. ओढून जरा वाजवा. ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई. ढोबार कुमार जय जय ढोबार कुमाई. ढोबार कुमाई ढोबार कुमाई. ढोबार कुमाई ढोबार कुमाई. ढोबार कुमाई ढोबार कुमाई. आहा ढोबार 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 कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ढोबार कुमार
या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. हा आनंद कुठं आहे हो? परमार्थात आहे का प्रपंचात आहे? हा परमार्थात आहे. माऊली सोहळ्यामध्ये गेला की 24 दिवस माऊलीच्या संगतीमध्ये आपण राहतो. केवळ आणि केवळ आनंदच प्राप्त होतो की नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. ज्ञानोबा या कोण आहे तो? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानोबा मोठे वैष्णव आहेत म्हणतात. ज्ञानोबा यांच्या संगतीत राहिल्यानं सुख प्राप्त आहे की नाही आपल्याला? खऱ्या अर्थानं सुख कुठं आहे तर ते परमार्थामध्ये आहे. आणि ते परमार्थामध्येच आपल्याला अनुभवाला येतं. प्रपंचामध्ये त्याचा अनुभव आपल्याला येतच नाही. नुसतं म्हणायचं तुझं कसं चाललंय, माझं चांगलं चाललंय. एकामेकाला भेटल्यानंतर काय म्हणायचं फक्त? काय काय बरं आहे, काय बरंच आहे. आता ते बरं आहे का नाही आणि खरं आहे का नाही हे कुणाला माहीत असते? विचारणाऱ्याला पण माहीत असते आणि सांगणाऱ्याला सुद्धा. पण म्हणायचं म्हणून नुसतं म्हणायचं काय बरं आहे म्हणून. असो, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबराया तुम्ही म्हणता दास विठोबाचे झालो. जगामध्ये किती देव आहे तो? त्याचा हिशोब तुम्हीच करता. तुम्हीच सांगता 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव. किती झाले? 41 कोटी झाले. हिशोब सांगणारे तुम्हीच आहे. आणि दास व्हायला कोणाला सांगताय? पांडुरंगाचं व्हायला सांगताय. एकाच देवाचं दास व्हायला सांगताय. आणि गणित सुद्धा घालून कोण देते? स्वतः तुम्हीच गणित घालून देता की 41 कोटी देव आहेत म्हणून. मग आम्ही काय करायचं? वार आला की देव बदलायचं. सोमवार आला की महादेव, मंगळवार आले की अंबाबाई. म्हणजे वार आला की आम्ही देव बदलायचं का काय? नाही. तुकोबाराया पांडुरंगाचाच दास का व्हा म्हणतात? ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतात की सगळ्या देवांचा कोण आहे तो? नोहे जाकाई जो काही माय राणी मिसाबाई, बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. काय म्हणतात? रंडी चंडी शक्ती, मध्यमास भक्षी, बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. रुटी सुटीसाठी देव. भैरव खंडेराव रुटी सुटीसाठी देव म्हणतात. गणोबा विक्राळ, गणपतीला पण सोडलं नाही तुकोबारायाने. गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ म्हणतात. मुंझा महिषासुरे, हे तो कोण लेकी पोरे. पुढं काय म्हणतात? वेताळे फेताळे, जळो त्यांचे तोंड काळे. तुका म्हणे चित्ती आणि धरा. शेवटच्या चरणात कुठं आणून ठेवलं? कुठं आणून ठेवलं? तरीच जन्मा यावे आणि दास, धन्य आम्ही जन्मा झालो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, एक विठ्ठलाची एक देखलिया. कुठं आणून ठेवलं? का आणून ठेवलं? तर नामदेवराय म्हणतात अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. नुसते 41 कोटी नाही तुकोबाराया. किती अवताराच्या? त्याच्या पुढे जाऊन ज्ञानोबाराया सांगतात अनंत वेसे अनंत, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी रखून
बाणली कैसी, अनंत हा शब्द वापरला. जिथं विचाराच्या पलीकडं किती अवतार आहेत देवाचे आपण विचार सुद्धा करत नाही. अनंत ह्या शब्दाचा अर्थ लावू शकत नाही, शब्दामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही. एवढा अवतार असणारा त्या अवताराचा मेन मूळ कोण असेल तर तो कोण आहे? पांडुरंग आहे. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्हाला धन्यता केव्हा देतात? पांडुरंगाचा दास झाल्यानंतर. आपला देव कसा आहे हो? भक्ताच्या अंकित आहे. देव कसा आहे? भक्ताच्या अंकित देव आहे. भक्त सांगल तसंच देव करतोय ना. मग देका नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जेत सारथ्यपण भारताचे करीत असे. देव कसा आहे? देव एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे केवढा? समुद्र किती आहे, किती खोल आहे, किती मोठा आहे सांगता येते? असा व्यापक स्वरूपाने असणारा हा भगवंत आहे म्हणतात. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदागरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत असा व्यापक स्वरूपाचा असणारा भगवंत आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सांभाळ करणारा, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो आहे. मग जो मूळ आहे त्याला भजा म्हणतात, त्याचा दास व्हा म्हणतात. आणि ते कवा कळणार आम्हाला? जो ह्या देहाचं महत्त्व कळल्यानंतर आम्हाला देवाचं महत्त्व कळणार आहे असं म्हणतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. या देहाच्या सामर्थ्यावर आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते. का तर उपाधी विरहित जीवन कोणाचं असेल तर ते साधूचं आणि संतांचं आहे. आम्ही उपाधीशिवाय जगू शकत नाही. पण वास्तविक बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्त कोणाला म्हणायचं? साधकाची दशा उधाच असावी आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. मला कोणी कीर्तनकार म्हणावं, मला कोणी तर प्रवचनकार म्हणावं, हे उपाधीच आहेत ना. गायनाचार्य, भागवतचार्य, विनोदाचार्य कुठं नेऊन ठेवा लागलोय आम्ही संप्रदाय? जिथं संत वाङ्मय आम्हाला सांगतं की तुम्ही उपाधी विरहित जगा. का तर उपाधी काय आहे? उपाधीच आपल्याला बाधककारक आहे. आपल्याला बाधककारक काय असेल तर ती उपाधी आहे म्हणतात. आणि उपाधी विरहित जीवन आपण जगा म्हणतात. मग घ्यायचीच आहे ना तुम्हाला उपाधी, तर कुठली घ्या म्हणतात? सच्चिदानंद पदवी घ्या म्हणतात. म्हणजे स्वतःच देव व्हा म्हणतात. एवढं सामर्थ्य या देहाच्या ठिकाणी आहे म्हणतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. आम्ही कुठून आलो? मला विचारला समजा कीर्तन झाल्यानं, कुठून आला महाराज? दत्तवाडहून आलो म्हणणार हो नाही. आम्ही खरं सांगतोय काय खोटं सांगतोय? कसं आहे आमचं? हे आमचं बोलणं खरं आहे खोटं आहे? महाराजांना विचारलं कुठून आला तुम्ही? तुकोबाराय काय सांगितले? मी देऊवरून आलो म्हणले तुकोबाराया. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. कुठून आले म्हणून सांगतात तुकोबाराया? आम्ही वैकुंठातून आलो म्हणून सांगतात. मग वास्तविक बघायला तर आमचं स्थान कुठं आहे हो? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीचे निशाणी. संत सांगू शकतात ते कुठून आले आहेत आणि कुठं जायचं आहे ते संत सांगू शकतात. पण आम्ही सांगू शकत नाही. कुठून आलो हे सांगू शकत नाही आणि कुठं जाणार आहे हे आम्हाला माहीत नाही. हे कळण्याकरताच हा देह दिलेला, या देहाचं महत्त्व सांगतात. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गेचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. झालेली सेवा सद्गुरू दादांच्या चरणी अर्पण करून मी इथंच थांबतो. म्हणा शेवटची चाल. तुका म्हणे पावट वा वा. तुका म्हणे पावट तुका म्हणे पावट तुका म्हणे वा.